नमस्कार मित्रांनो, मी अक्षय इंडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरातील घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। 7 कोटी घेणाऱ्यांनी कारवाईच्या धाकाने केलाय मुख्यमंत्र्यांचा सत्कार। माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या सत्काराला विरोध। तर अनुसूचित जाती नवबौद्ध जनतेचे प्रश्न सोडवल्यास आम्हीही मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, दलित जनतेच्या भावना। आता बघूयात सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कृतज्ञता सोहळ्यानिमित्त शहरात आले असता त्यांनी सत्काराला उत्तर देताना महायुतीच्या सरकारने केलेल्या योजनांचा पाढा वाचलाय। आजच्या कृतज्ञता सोहळा या आंबेडकरी जनतेच्या वतीने हा सोहळा होतोय। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व अनुयायी बांधव भगिनींना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो। सगळ्यात आधी मी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो। खरं म्हणजे बाबासाहेबांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला। बाबासाहेबांचं जीवन आपण पाहिलं, ऐकलं, वाचलं। एक संघर्षाने भरलेलं बाबासाहेबांचं जीवन आणि या अवघ्या जगासाठी उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेबांकडे आपण पाहतो। त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक प्रेरणा आणि ऊर्जा आहे। खरं म्हणजे आज आपण हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला। खरं म्हणजे एक प्रेम व्यक्त करणारं हा कार्यक्रम आहे। 7 कोटी घेणाऱ्यांनी व्यवसाय सुरू केले नाहीयेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सगळे एकत्र आलेत आणि त्यांनी हा सत्कार केलाय। मुख्यमंत्र्यांच्या या सत्काराला आमचा विरोध आहे, अशा शब्दात माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। 7 कोटी घेतलेले त्यांनी व्यवसाय सुरू केलेले नाही, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे म्हणून स्थानिक आमदाराला त्यांनी धरलं। आमदारही मागच्या लोकसभेचं झालेलं मतदान पाहून घाबरलेला आहे मध्येचा। ते सगळे एकत्र आलेले घाबरले, मुख्यमंत्र्याला त्या माध्यमातून सत्कार घेऊन हे सगळा निपटारा करायचा प्रयत्न मी तुम्हाला समाजाचा काही संबंध नाही त्याच्यात। आम्ही आंबेडकरी समाजाचे घटक आहोत, आमचा विरोध आहे त्या सत्काराला। म्हणून तर सांगू राहिले तुम्हाला घाबरले। मला मित्राला जास्त माहित असतं काय चाललंय। माझा मित्र असला तर घाबरूच नाही असं कोण मी काही जाहीर केलं का? घाबरू शकतो। आणि माझा कसला मित्र? हो, घातक आहे ना चळवळीला। आता 22 दिवसापासून उपोषण चालू आहे बायटीच्या विद्यार्थ्यांचं। ते एक सुसाईड करत होता काल मुलगा त्याच्यातला, तिकडे मुख्यमंत्री तिकडे लुकून पाय राहतात आणि त्या समाजाचे कार्यकर्ते म्हणून घेणारे त्याचं स्वागत करतात, सत्कार करतात। तर समाजाला अजिबात आवडलेली नाही। समाजाचा याच्या सहभाग नाही। ज्यांना ज्यांना नोटीस अधिक आल्या, ज्यांच्या फायली मंजुरीसाठी 10-15 जणांशिवाय त्याच्या शिवाय कोणी नाही त्या कार्यक्रमात। आंबेडकरी चळवळ संपली, मग आता ते जर जाऊन तिथं हे करत असतील तर त्यांना संपलेलीच वाटत ना। जो माणूस मुख्यमंत्र्याचा सत्कार घेऊन राहिला बीजेपीच्या युतीतला मुख्यमंत्री आता, तर त्याला चळवळ कुठून जीवन दिसत?
सत्कार करणारे बिचारे आपल्या स्वार्थापोटी तुमचा सत्कार करतायत, पण अजूनही वेळ गेलेली नाहीयेत. अनुसूचित जाती, नवबौद्ध जनतेचे आणि विद्यार्थ्यांचे तुम्ही प्रश्न सोडवले तर आम्हीही तुमचा सत्कार करू, अशा शब्दात कार्यकर्ते कमलेश कामिटे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय, मागील 2.25 वर्षापासून सामाजिक न्याय मंत्री म्हणून पदभार घेतला तेव्हापासून सुमित मागे नावाच्या सचिवाने सामाजिक न्याय विभागात हा डोस घातला होता. त्याची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी. समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये, नियोजित शाळेमध्ये भोजन ठेक्याचा, भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व बाटी पुण्यामार्फत 2012 पासून सुरक्षित चालू असलेले प्रशिक्षण बंद पाडून हजारो विद्यार्थ्यांची स्वप्न धुळीस मिळाली आहे. त्याला कारणीभूत असणाऱ्यांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हावी. फेलोशिप सौदार शिवयुक्तीसाठी हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहे व स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत आहे, तरी शासन त्यांच्या मागण्या मान्य करत नाही व त्या मान्य झाल्या पाहिजे. 2 वर्षात अनुसूचित जाती, नवबौद्धाची हजारो संस्था उघड्यावर आणणारी तुम्ही, हजारो पोरांच्या स्पर्धा परीक्षेच्या पासून वंचित ठेवणारी तुम्ही आणि मागील 2 वर्षात अनुचित जातीला मागे नेणारे तुम्ही, तुम्हाला आंबेडकर जनतेचा सत्कार द्यावा वाटतो याचे लोकांना आश्चर्य वाटते. सत्कार करणारे बिचारे आपल्या स्वतःपोटी तुमचा सत्कार करता येते, पण तुम्हाला मात्र तुमच्या 2 वर्षातल्या वागण्याचं ना खेद ना खत अजूनही वेळ गेलेली नाही. अनुचित जाती व नवबौद्धाच्या जनतेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तुम्ही सोडले तर आम्ही बी तुमचा सत्कार करू. शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आयोजकांच्या मार्फत देण्यात आली आहे. यावेळी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बोर्डे, माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे, प्राध्यापक दिलीप महालिंगे यांच्यासह आयोजकांची उपस्थिती होती. आपल्या प्रॉपरचेच लोक ठेवले, आपल्यामध्येच लोक ठेवले. पहिल्या दिवशी 12 तारखेला प्रदीप साळुंखे आहेत, हे शिवव्याख्याते आहेत, विचारवंत आहेत. दुसऱ्या दिवशी निरंजन टकले यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रकाश शिरसाट आहेत. चळवळीतलं पुढे एक नाव होतं हे आहे, विचारवंत आहेत, लेखक आहेत. आणि तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत उत्तम कांबळेंच्या व्याख्यानाच्या डॉक्टर ऋषिकेश कांबळे. हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत, प्रख्यात समीक्षक आहेत, लेखक आहेत, विचारवंत. तर असा बाहेरच्या लोकांचा आणि आपल्या लोकांचा असा एक मेळ आपण या निमित्तानं इथं घातलेला आहे. आणि या 3ही दिवशी साधारणपणे प्रेक्षकांना अडचण होऊ नये म्हणून आपण सभागृहामध्ये तर आहेच आहे, पण बाहेर पण आपण तशी व्यवस्था आणि स्क्रीनची व्यवस्था केली तर गर्दी झाली तर. माहीत नाही, हे पहिलं वर्ष आहे, लोक ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत का नाही माहीत नाही, पण लोकांचा आग्रह होता की ऐकण्यासारखं आता काही राहिलं नाही, काही व्हायला पाहिजे म्हणून हा उपक्रम घेतलेला आहे. जर गर्दी झालीच तर बाहेर स्क्रीन टाकून आणखी लोकांची गैरसोय होऊ नये अशी नियोजनाची आमची पद्धत ठरलेली आहे. लोकशाहीला धोके काय आहे. आणि तिसऱ्या दिवशी आम्ही भारतीय लोक हा विषय प्रसिद्ध साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, जे उत्तम लेखक आहेत, उत्तम वक्ते आहेत आणि उत्तम समीक्षक आहेत, यांनी त्यांचा विषय आम्ही भारतीय लोक हा शेवटच्या दिवशी 14 तारखेचा आपला शेवटचा विषय आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. सामान्य विद्यार्थी किंवा सामान्य माणसे जिथे थकतात तिथून पुढे विजेते अर्ध्या तासात घडतात. याचा अर्थ काय की स्पर्धा परीक्षा म्हटलं की अपयश आलंच आणि यश मिळवायचं असेल तर कठीण मेहनत, त्याबरोबर स्वतंत्र आत्मविश्वास विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजवणं. अडचणी हा एक आपल्या जीवन जगण्याचा मार्ग असतो,
मी अडचणी कधी मानतच नाही. अडचणी हा आम्हाला शिकवण्यासाठीच असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला मोटिवेट ठेवणं, त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्याला शेवटपर्यंत निकालापर्यंत टिकवणं ही एक मोठी शर्यत तयार झालेली आहे. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे
निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा, केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, तरी तू बिल भरतो की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. औरंगाबाद नामांतराविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ता मोहम्मद हिशाम उस्मानी व त्यांची लीगल टीम तर्फे पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे. ये देखिए, सबसे पहले मैं ये कहूंगा कि 8 मई 2024 को हाईकोर्ट का जजमेंट आ गया और वो एक कॉमन जजमेंट था जिसके अंदर औरंगाबाद का छत्रपति संभाजी नगर रीनेमिंग और उस्मानाबाद का धाराशिव रीनेमिंग, ये दोनों भी मैटर्स को क्लब करके ऑनरेबल हाईकोर्ट ने एक कॉमन जजमेंट दिया 8 मई 2024 को. ये कॉमन जजमेंट आने के बाद
हम लोग ये सोच में थे कि जिस तरीके से औरंगाबाद के 2 पिटिशंस थे, एक सबसे पहले औरंगाबाद सिटी रीनेमिंग का, और उसके बाद में जो स्टेट गवर्नमेंट ने डिस्ट्रिक्ट डिवीजन का भी रीनेमिंग कर दी 15 सितंबर 2023 का उनका जो सर्कुलर आया था उसके हिसाब से, तो हमने एक और पिटिशन फाइल किए थे। उसी तरीके से उस्मानाबाद का भी हुआ था, उनके भी और बाद में कुछ पिटिशन फाइल हुए थे। लेकिन ये सिटी डिस्ट्रिक्ट दोनों का कॉमन जजमेंट आया, औरंगाबाद का भी और उस्मानाबाद का भी। अभी कॉमन जजमेंट आने के बाद में सुप्रीम कोर्ट में वैकेशंस थे। 8 जुलाई को तकरीबन सुप्रीम कोर्ट के वैकेशन, समर वैकेशंस खत्म हुए, और हम लोगों ने वैकेशंस जैसे ही खत्म हुए इमीडिएटली 2 SLP फाइल किए, एक सिटी के लिए अलग किए और एक डिस्ट्रिक्ट के लिए अलग किए। हमारे दोनों भी SLP पेंडिंग है अभी, और ये दोनों भी SLP में जो पिटिशनर्स है, हिशाम उस्मानी नंबर 1 पिटिशनर और संजय वाघमारे नंबर 2 पिटिशनर, इस तरीके से ये दोनों SLP में ये दोनों पिटिशनर्स है। और ये दोनों पिटिशनर्स हाईकोर्ट में भी थे, सिटी के मॅटर्स में भी थे और डिस्ट्रिक्ट डिव्हिजन के मॅटर्स में भी थे। पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। एक वाया गेलेला पोर असा ठपका स्वतःवर घेऊन स्वतः खेळण्या बागडण्याच्या वयामध्येच हजारो परिवारांचं भविष्य उज्ज्वल करण्यात नेमकं यशस्वी कसं झालंय, आणि हेच लहान मूल मोठं होऊन आज लाखो तरुणांच्या आदर्शस्थानी कसं पोहोचलंय, या सर्वच गोष्टीचा उलगडा आज आपण करणार आहोत। आज आपल्या माय मराठी विशेष मुलाखत सदरामध्ये डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्यासोबत आपली प्रतिनिधी ऐश्वर्या पवार हिने विशेष संवाद साधलाय। त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा उलगडा आपण करणार आहोत। चला तर पाहूया माय मराठीची ही विशेष पेशकश। नमस्कार, माय मराठी या सदरामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गरुड झेप करिअर अकॅडमी या संस्थेचे संस्थापक आणि संचालक प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्याशी खास गप्पा मारणार आहोत। चला तर मग। नमस्कार सर। नमस्कार। 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 तर सर्वप्रथम तुम्ही मला सांगा, गरुड झेप या संस्थेची नक्की म्हणजे निर्मिती कशी झाली, सुरुवात कशी झाली? ज्यावेळेस गरुड झेप ही संकल्पना माझ्या डोक्यात खेळत होती की आज स्पर्धा परीक्षा आणि तरुण वर्ग, प्रत्येकाला एक स्वप्न असतं की मला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, मी स्वतःच्या पायावरती उभं राहिलो पाहिजे। प्रत्येक कुटुंबातील आई वडील आपल्या मुलाबद्दल एक स्वप्न बाळगून असतात की मुलाने काहीतरी केलं पाहिजे, त्याचं नाव कमावलं पाहिजे। आपली समाजामधली प्रतिमा उंचावण्यासाठी प्रत्येक आई वडील सज्ज असतात, त्याप्रमाणे मुलंही सज्ज असतात। ज्यावेळेस गरुड झेप अकॅडमीची आम्ही स्थापना केली त्यावेळेसचा इतिहास म्हणजे असा आहे की स्पर्धा परीक्षा म्हटलं की अपयश आलंच, आणि यश मिळवायचं असेल तर कठीण मेहनत, त्याबरोबर स्वतंत्र आत्मविश्वास विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजवणं आणि त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जागृत करणं हे आमचं आद्य कर्तव्य होतं। तिथून आम्ही सुरुवात केली। सुरुवातीला 4 ते 5 मुलांपासून सुरुवात झालेली अकॅडमी, पण 5 मुलावरती भर देणं, त्यातून 100% निकाल काढणं हे वैशिष्ट्य आम्ही डोळ्यासमोर आजही ठेवलेलं आहे। त्या काळापासून तर आजपर्यंत जेव्हा 6000 विद्यार्थी या अकॅडमीच्या माध्यमातून घडले तेव्हा 6000 कुटुंब बनली। या प्रत्येकामागे प्रत्येक शिक्षकाची मेहनत, प्रत्येकाने झुकून दिलेलं कार्य आणि गरुड झेप अकॅडमीमध्ये चालणारे वर्ग, यामध्ये वैशिष्ट्य आहे की आम्ही ठामपणे या ठिकाणी मुलांवरती विश्वास दाखवतो। त्या विश्वासाला पात्र ठरणारे विद्यार्थी, टिकून राहणारे विद्यार्थी आणि यांच्या निकालावरती सर्वतोपरी प्रयत्न करणं हे आमचं कार्य आहे। म्हणूनच कदाचित 4 मुलांपासून सुरू झालेली ही अकॅडमी आज या लेवलपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आणली। यामध्ये सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी यांचं मोलाचं योगदान आहे असं मी मानतो। या संस्थेची जेव्हा सुरुवात करत होतात तेव्हा बऱ्याचशा अडचणी आल्या असतील किंवा अजूनही कशा प्रकारच्या अडचणी तुम्हाला येतात? खरं तर अडचणी तेव्हा आल्या त्यापेक्षा जास्तीच्या आताही येत आहेत। अडचणी हा एक आपल्या जीवन जगण्याचा मार्ग असतो। जीवनात जर सरळ सर्व रस्ताच मिळत असेल तर त्या जीवनाला अर्थ नाही। मी अडचणी कधी मानतच नाही। अडचणी हा आम्हाला शिकवण्यासाठीच असतात। प्रत्येक पावलावरती त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी
ठाम असलं गरजेचं आहे, आपण सत्याच्या मार्गावरती चालणं गरजेचं आहे. आणि हे आमचं ब्रीद वाक्य आहे की विद्यार्थी हा आमच्यासाठी एक देव आहे, कारण त्याला आम्ही घडवत असताना आमच्या प्रत्येक कसोटीवरती त्या ठिकाणी तो उतरला पाहिजे, त्याचं त्या ठिकाणी शिक्षण चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे. या पद्धतीने आम्ही जातो. मग त्यामध्ये अडचणी अशा पद्धतीने येतात की आजची समाज व्यवस्था, आज समाजामध्ये बाजूच्या घरातील विद्यार्थी लागत असेल तर शेजारच्याला वाटत नाही की तो लागला पाहिजे. कारण असं आहे की प्रत्येक जण स्वार्थीवरती त्या ठिकाणी बाळगून त्या ठिकाणी तयार झालेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मोटिवेट ठेवणं, त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्याला शेवटपर्यंत निकालापर्यंत टिकवणं ही एक मोठी शर्यत तयार झालेली आहे. आम्ही त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवतो, त्याला स्वतःचे त्या ठिकाणी कौशल्य त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी प्रेरित करतो आणि त्यातून त्या ठिकाणी निकाल येतो. अडचणी काय आहेत? आजची मोठी अडचण आहे विद्यार्थ्याला लागलेले व्यसन, ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या 18 वर्षापर्यंत काही व्यसन मुलांना लागतात. त्यांचा त्या ठिकाणी समाजामधला असलेला मित्रपणा, सर्वच मित्र चांगले असतात असं नाही, सर्वच वाईट असतात असं नाही. चांगल्या मित्रातून शिकण्यासारखं असतं, वाईट मित्रांना सोडावं लागतं. हे विद्यार्थ्यांना समजवणं तितकं जोखमीचं झालेलं आहे. त्यानंतर मोबाईल, या मोबाईलच्या दुनियेमध्ये विद्यार्थी चांगल्यापेक्षा विपरीत जास्त शिकतात, त्यातून त्याला वाचवणं. मग मोबाईल बंद करून आजच्या तरुणांना वयाच्या 18 वर्षी मोबाईल पासून दूर ठेवणं ही सुद्धा एक शर्यत आहे, ती सुद्धा एक अडचण आहे. त्यावरती मात करणं आणि अशा भरपूर अडचणी असतात की प्रत्येक निकालामागे त्या ठिकाणी विद्यार्थ्याची मेहनत त्या ठिकाणी असते, पण निकाल जाण्यामागे त्या ठिकाणी समाजही असतो. त्या समाजापासून त्याला त्या ठिकाणी दूर ठेवून स्वतःचं हित कशात आहे, आपल्या आईवडिलाचे स्वप्न काय हे दाखवणं तितकंच जोखमीचं काम त्या ठिकाणी घडत चाललेलं आहे. त्यातून आम्ही मार्ग काढतो आणि विविध मोटिवेशनल सेमिनार असतील, विविध व्याख्यान असतील, माझे स्वतःचे व्याख्यान असतील, यातून समाज परिवर्तन करणं हे आमचं आद्य कर्तव्य, आम्ही ते करत चाललेलो आहोत. सोनखेडा या छोट्याशा खेडेगावातून तुम्ही आलात, तर आणि छोट्याशा खेडेगावातून येऊन इतकं मोठं तुमचं स्वतःचं विश्व निर्माण केलं, गरुड झेप अकॅडमी निर्माण केली. 4 ठिकाणी गरुड झेपचे सध्या म्हणजे संस्था तुमच्या ब्रँचेस आहेत. तर यासाठी तुमचं इन्स्पिरेशन काय होतं? खरं तर मी एवढं मोठं अस्तित्व निर्माण केलं वगैरे हे मानतच नाही. हे सर्व काही समाजाचं आहे आणि समाजासाठी आपलं काही देणं लागतं, त्या दृष्टीने मी काम करत आलेलं आहे. मला आठवतं त्या गावात माझा जन्म झाल्यानंतर छोटंसं 200-300 लोकसंख्येचं छोटंसं गाव, त्यात शिक्षणाच्या अडचणी, प्रत्येक वळणावरती शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी मी भोगलेल्या आहेत. त्या आजच्या समाजाला त्या ठिकाणी भेडसावू नये किंवा त्या बघू नये, त्यासाठी आम्ही काम करत आलेलो आहोत. ज्या वेळेस शिक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वस्वी शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणीवरती सर्वोत्तम पर्याय काढला गेला पाहिजे. जे मी सहन केलंय ते माझ्या विद्यार्थ्यांना येऊ नये, ही प्रेरणा मला त्या ठिकाणी अजून सर्वतोपरी देण्यासाठी त्या ठिकाणी नेहमीच प्रोत्साहन देत आलेली आहे. आज आपण बघतो की शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी कॉम्पिटिशन झालेलं आहे. या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या प्रत्येक वाटेवरती त्याला त्या ठिकाणी संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतो. तो संघर्ष चांगल्या लेवलला जर झाला तर नक्कीच यश मिळतं. त्याचसाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि माझ्या जीवनाबद्दल मी बोलेन की एक गरीब विद्यार्थी जर या पदापर्यंत येऊ शकतो तर महाराष्ट्रातील तमाम तरुण, भारतातील सगळ्यात तमाम तरुण विद्यार्थी मित्र हे कोणत्याही क्षणी आपलं अस्तित्व बदलू शकतात, स्वतःला सिद्ध करू शकतात. गरज आहे ठाम आत्मविश्वासाची. तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये जागृत करा. विद्यार्थी मित्रांनो, अशक्य गोष्ट कोणतीच नसते. आणि पालकांनी एक लक्षात घ्या, आपल्या मुलावरती विश्वास दाखवा. माझे आई वडील ज्या वेळेस शेती करायचे त्यावेळेस कदाचित त्यांनाही असं वाटत नसेल की मी या लेवल पर्यंत जाईल, पण त्यांचा आत्मविश्वास माझ्यावरती नेहमी असायचा की तू काय काय करू शकतो, तू यातून बाहेर पडू शकतो. प्रत्येक पावलाला आई वडील मला त्या ठिकाणी एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी समोर होते. त्यानंतर माझ्या घरातील माझी फॅमिली, माझे भाऊ असतील, घरचे वहिनी असेल, बाकीचे कुटुंब असेल, यांनी दिलेला धीर असेल, हे आजच्या तरुणांना गरज आहे. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा विविध प्रसार माध्यमातून तरुणांना प्रेरित करणं ही काळाची गरज आहे. आणि जर हे घडलं तर मला वाटतं उद्या भारत देश
त्या ठिकाणी विकसनशील न राहता विकसित देशात जाईल आणि हे फक्त तरुण करू शकतात आणि त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी असते, पण ती दाखवल्या गेली पाहिजे, हेच या मताचा मी आहे. आणि खरं तर तरुणच त्या ठिकाणी भारताला त्या ठिकाणी विकसित देशामध्ये घेऊन जाऊ शकतात. MPSC असेल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बरेचसे क्लासेस ओपन झालेले आहेत, पण गरुड झेपचीच का निवड करावी विद्यार्थ्यांनी, विशेष असं काय आहे? खरं तर मी मानेल की प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थी घडवणारा सर्वात मोठा दुवा आहे. तो जर चांगल्या दर्जाचं काम करत असेल, निकालासाठी काम करत असेल, विद्यार्थ्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी काम करत असेल, तर ह्या निकालाची परंपरा नेहमी चालू असते. मी सांगितलं की 4 विद्यार्थी होते, 4 नोकरीला लागले, 16 विद्यार्थी होते, 16 पैकी 14 नोकरीला लागले. ह्या पहिली जी सिच्युएशनची शिडी होती ती आजपर्यंत कधीही त्या ठिकाणी स्टॉप झालेली नाहीये. आमच्याकडे जेव्हा 100ची बॅच चालू होते, आमचं टार्गेट हे नेहमी असतं की जास्तीत जास्त निकाल दिला गेला पाहिजे. 100% कोणी देऊ शकत नाही, यात मला माहिती आहे. कोणी देऊ नाहीये की 100 पैकी 100 विद्यार्थी लावेल, पण त्यापैकी 80, 85, 90% निकाल गेला पाहिजे. आणि तो घडत असताना विद्यार्थी कमी आहे किंवा विद्यार्थ्यात बौद्धिक क्षमता नाही आहे, हे म्हणून आपण जे निकालावरती त्या ठिकाणी बोट ठेवतो ते आम्ही ठेवतच नाही. त्यातून आपल्याला घडवायचं आहे आणि प्रत्येक बॅचला त्या ठिकाणी निकाल येतो. मागच्या पोलीस भरतीमध्ये आमचे किमान 17,000 जागा महाराष्ट्र शासनाने भरल्या, त्यापैकी 305 विद्यार्थी एकट्या गरुड झेपने महाराष्ट्राला दिले. यामध्ये छोटा स्वतःचं मोठेपण म्हणून मी म्हणत नाही, पण ते घडण्यामध्ये अथांग मेहनत होती विद्यार्थ्याची, पालकाची आणि शिक्षकाची. हा निकाल नेहमी चालत आला, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन महाराष्ट्रातून भेटतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी इथे येतो. इव्हन आता 7 राज्य असे आहेत की त्यातून MP असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, त्यानंतर आपल्या बाजूचं कर्नाटक राज्य असेल, इथले विद्यार्थी त्या ठिकाणी इथे येत आहेत. आणि याच्यामध्ये खरं तर त्या आईवडिलांचा आमच्यावरचा असलेला विश्वास आणि आमच्या शिक्षकांची मेहनत आणि सर्व टीमवर, कोणाचं एकाचं यश नसतं, या सर्वांचा त्या ठिकाणी प्रयत्न, त्यामुळे हे शक्य झालं असं मला वाटतं. तुम्हाला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार भेटले, तसेच मान्यवरांचा सहवास लाभला, त्यापैकी एखादी आठवणीतील क्षण? खरं तर आठवणीतील क्षण असे खूप असतात. मला आठवतं माझ्या जीवनामध्ये असे काही शिक्षक मला मिळाले की ज्यांना मला पावलावरती टोचलेलं आहे, त्या ठिकाणी हिणवल्या गेलेल्या आहेत की तू करू शकत नाही, तुझ्यामध्ये तू धमक नाही आहे. मी माझं पुस्तक पण लिहिलेलं आहे की वाया गेलेलं पोर, याला टायटल देण्यामागे मला त्यावेळेस मी वाया गेलो हे जर दाखवल्या गेलं नसतं तर कदाचित आज आपली भेटही नसती किंवा गरुड झेप संस्थाच नसते. ज्या वेळेस आपण चुकतो तेव्हा आपल्याला दाखवणारा कोणीतरी पाहिजे की हे चुकी होते, त्यावेळेस आपण हार न मानता त्यातून उभारी घेणं हे गरजेचं असतं. आणि त्यातूनच आपल्याला त्या संस्था पुरस्कार देतात. प्रत्येक पुरस्कार आपल्याला प्रेरणा देतो आणि एकच प्रेरणा देत नाही, तो आपल्याला अजून सांगतो की तुझ्या खांद्यावरती अजून काही ओझं आहे, समाजाचं देणं लागतं, अजून तुला काहीतरी वेगळं करावं लागेल, याच्या पुढे जावं लागेल. आणि त्यातून काही पुरस्कार आपल्याला त्या ठिकाणी भेटत असतात. मला आठवतं की माई, ज्या आपल्या अनाथाची माय म्हणून आपण ज्यांना ओळखतो, त्यांची मला भेट झाली होती, त्या आज या जगात नाही आहे. पण तो क्षण नेहमीच ताई मला एकदा बोलल्या होत्या की तू जे करतोय ना ते समाजासाठी एक मोठी देण आहे. एक नेहमी लक्षात घे की तू ज्या सिच्युएशन मधून आला त्या सिच्युएशन मधले मुलं तुझ्याकडे येतात, ते हार मानून परत जाता कामा नये. आज आमची कसोटी असते की 100 मुलं येतात, त्यातले 10 मुलं टिकत नाही. हे ताईने त्यावेळेस ओळखलेलं होतं, ते आज आम्हाला आजही भेडसावतं. कारण विद्यार्थ्याला घरी आई वडील एवढं फुलासारखं जपतात, विद्यार्थ्याची एखादी चुकी असेल आम्ही सांगितली ती मान्य सुद्धा करत नाही, कारण प्रत्येकाला आपला मुलगा चांगलाच आहे असं वाटतं. त्यातून त्या विद्यार्थ्याच्या चुका दुरुस्त करणं, त्या आईवडिलाला समजून सांगणं आणि त्यातून विद्यार्थ्याला घडवणं ही जोखमीचं काम आहे. आणि माईला भेटलेला तो प्रसंगच माझ्या जीवनातील सर्वात त्या ठिकाणी अभूतपूर्व आहे असं मी मानेल. आणि माईमुळेच कदाचित मला आज जे निगेटिव्ह विद्यार्थी होतात, वेगवेगळ्या लेवलला विचार करतात, त्यांना प्रेरणा देणं हे आमच्यासाठी जोखमीचं काम त्या ठिकाणी बनत चाललेलं आहे. आणि त्यातून आम्ही मार्ग काढतोच. आणि आज विद्यार्थी चांगल्या लेवलला इथून घडतात, याच्या मागे काही प्रेरणा असतात. असे असंख्य व्यक्ती आहेत की ज्यांचा माझ्यावरती
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या ठिकाणी सहवास आहेत. मग तो समाजकारण असेल, राजकारण असेल, त्यात समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असेल किंवा आपल्यावरती बोट उगारणारे लोक सुद्धा असतात की ते सुद्धा आपल्याला शिकून जातात की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आपल्या चुका नसताना जर आपल्यावरती कोणी नाव ठेवत असेल तर त्यातूनही आम्ही शिकतो. आणि प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात असंख्य गुरु भेटतात, त्या गुरुच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पोहोचतो. तुम्ही आत्ताच सिंधुताई सपकाळ यांची आठवण काढली, त्यांचा आठवणीतला एक क्षण सांगितला. यानुसार असं समजतं की तुम्हाला सामाजिक कार्याची खूप आवड आहे. बरेचसे तुमचे रक्तदान शिबिरे वगैरे असतात. यासाठी काय इन्स्पिरेशन आहे तुमचं? खरं तर ताईला भेटल्यानंतर ताईबद्दल खूप वाचलेलं होतं, बाकीच्या गोष्टी होत्या. आणि समाजाची माय, मी पण माईच आहेत आमच्या त्या, असं मानतो. एक नेहमीच आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं आपलं काहीतरी देणं लागतं. या भावनेतून मग वेगवेगळे उपक्रम आलेत की आज ग्रामीण भागाची अशी अवस्था आहे की मुलांना कळत नाही काय करायचं आणि आई वडिलांना कळत नाही की मुलांकडून काय करून घ्यायचं. तर त्यांना बनवण्यासाठी विविध ग्रामीण भागात व्याख्यानं देणं. आज आम्ही एक गाव तिथे गरुड झेप एक संकल्पना राबवतो. म्हणजे गावात जाऊन मुलांना सांगणं की MPSC काय असते, UPSC काय असते, NDA काय असतं, पोलीस भरती काय असते, याच्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी कमर्शियल व्ह्यू नसतो, हे करणं. आणि मी समाजाबद्दल एकच सांगेल की समाजातले माझे जेवढेही कार्य आहेत की समाजात प्रतिष्ठा हजारो लोकांमध्ये 9,000पेक्षा जास्त, 10,000पैकी जर आपण लोकसंख्या काढली तर 4-5 लोक सोडतात, एवढे लोक आपल्याला मानतात. तर आपण समाजासाठी काहीतरी देतो, त्यामुळे मानलं जातं. ज्या वेळेस आपला अंत समय असेल त्यावेळेस आपल्या घरापासून शेवटपर्यंत लाईन लागावी एवढं कार्य आपल्या हातातून झालं पाहिजे. आणि नक्कीच माईच्या बाबतीमध्ये तो एक आदर्श घेऊन मला असं वाटतं की अजून खूप काही गोष्टी समाजासाठी करणं तितक्याच गरजेच्या आहेत आणि त्या करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. आणि आज आपण बघतो की स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. आमच्या मुलांना आम्ही ते वळण लावतो की गावात स्वच्छता पाहिजे, आपल्या भागात स्वच्छता पाहिजे, परिसर त्या ठिकाणी स्वच्छ पाहिजे. भारताची ओळख माझा देश म्हणून त्या ठिकाणी घडण्यासाठी स्वतः जर प्रयत्न केले तर नक्कीच त्या ठिकाणी सर्वच विद्यार्थी करतात आणि समाज परावर्तित होतो. नक्कीच तुम्ही जे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देतात हे पण एक सामाजिक कार्य आहे. कारण तिथपासून इथपर्यंत मुलं येतात, त्यांचं करिअर घडतं, त्यांना नोकरीच्या संधी भेटतात. हे पण एक सामाजिक कार्य आहे असं मला सांगावं असं वाटतं. तर तुमची जे सध्या करिअर अकॅडमी आहे, गरुड झेप करिअर अकॅडमी, आणि तुमचं जे पुस्तक लिहिण्याचं तुम्ही काम केलेलं आहे, दोन्ही पण वेगवेगळ्या फील्ड आहेत. तर कसं काय लिखाणाची आवड कशी? खरं तर पुस्तक लिहिणं हा एक कोरोना काळातील प्रसंग आहे की घरी बसून काय करणार, वेळ जात नाहीये. त्यावेळेस मी माझं स्वतःच्या जीवनात घडलेले आत्मकथाच त्या ठिकाणी मांडली की कदाचित एखाद्या तरुणाला त्याच्या जीवनात येणारा संघर्ष, येणारं यश अपयश पचवण्याची त्या ठिकाणी शक्ती प्राप्त झाली पाहिजे. मी जे भोगलं ते समाजातील विद्यार्थ्यांनी भोगू नये त्यासाठी लिहिलेलं ते पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकाच्या रूपाने आज सांगायला आनंद होतो की माझ्याकडे अशा कल्पना येतात, अशाचे मेसेज SMS कॉल येतात की किमान 60 लोकांच्या आत्महत्या मुलांच्या त्या पुस्तकाला वाचून त्या ठिकाणी थांबल्या. ही आमच्यासाठी जोमेची बाजू आहे. आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की मुलांनी खरंच जर स्वतःला कुठेतरी संपलं असं वाटत असेल की आयुष्यात आता काही राहिले नाही तर एकदा नक्कीच वाया गेलेलं पुस्तक वाचा. त्यातून तुम्हाला कळेल की हार जीवनात कधीच नसते, कुठेही अपयश त्या ठिकाणी तुम्हाला संपवण्यासाठी नसतं. त्यातून उभे होऊन आपण काहीतरी करू शकतो ही धमक आपल्यामध्ये येते. आणि ते पुस्तकाच्या रूपाने लिहिले. अजूनही 2-3 पुस्तकांचं काम माझं चालू आहे जे समाज परिवर्तनशील ठरतील आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला विद्यार्थ्यांना भेटेल. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी, तरुण वर्ग जो व्यसनाधीन आहे तो आता बाहेर निघतोय. काही त्या ठिकाणी स्वतः मेंटली डिप्रेशनमध्ये आहेत ते विद्यार्थी बाहेर निघतायत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणजे जर पुस्तक वाचलं समजा तर असं लक्षात येतं की वाया गेलेलं पोर पण समोर येऊ शकतं, पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन पाहिजे. त्यामुळे तुम्ही गरुड झेप अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्या. स्पर्धा परीक्षा असतील, पोलीस भरती किंवा सैनिक कोणतीही भरती असेल त्यासाठी. तसेच आता
आजकालची तरुण पिढी तुम्ही पाहत असाल, शिक्षणापेक्षा दुसरीकडे जास्त भर असतो, व्यसनाधीनता असेल किंवा अजून काही गोष्टी. तर ह्या नवीन पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर खूप छान प्रश्न आपण विचारला. आपल्या चॅनेलच्या माध्यमातून असंख्य श्रोत्यांना किंवा पालक वर्ग असेल, विद्यार्थी असेल, तरुण वर्ग सर्वच यांना मी एकच संदेश देऊ इच्छितो. आपल्या जीवनाची सुरुवातच यासाठी होते की आपण आलोय या पृथ्वी तलावर तर काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आपण या गोष्टीसाठी आलेलोच नाही आहेत की कुठेतरी व्यसनाधीन होऊन आपण कुठेतरी व्यर्थ वाया गेलो पाहिजे किंवा आपण स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करायला त्या ठिकाणी बसलेलो आहोत. कमीत कमी कशा पद्धतीने वेळ या व्यसनापासून दूर राहून स्वतःला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. एक दिवस तुम्ही त्यातून लगेच बाहेर पडाल. मोबाईल आहे, कमी वेळात चांगल्या कामासाठी वापर केला तर तो चांगलाच आहे, पण त्याचा वापर 24 तास त्या ठिकाणी करत असाल तर तो विपरीत आहे. आज अशा गोष्टींची विद्यार्थ्यांना गरज आहे ज्यातून विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी कुठल्याच शिक्षणाची किंवा अकॅडमीची गरज आहे असं मी मानतच नाही. फक्त विद्यार्थ्यांना संस्कार चांगले दिले, शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि त्याला पटवून दिलं की हे का करायचंय, त्यातूनच निकाल येतो आणि आम्ही तेच करतोय. त्यातून निकाल आमचा 90%, 80%, 75%, 65% पुढचे निकाल निघतो. विद्यार्थ्याला फक्त महत्त्व पटवून देणं आणि त्याच्या त्या कन्सेप्ट क्लिअर करणं हीच गरज आहे. आणि मला वाटतं हे कार्य प्रत्येक भागामध्ये व्हावं आणि विद्यार्थी त्या ठिकाणी वेगळ्या लेवलला स्वतःचं अस्तित्व निर्माण करावा. आणि पालकांना मी एक सांगेन, आपल्या मुलांवरती विश्वास ठेवा. ते करू शकतात, ते कधीही वाया गेलेले नसतात. कदाचित त्यातूनच घडणारे व्यक्ती त्या ठिकाणी इतिहास घडवतात. आणि एक चांगलं वाक्य आहे ते मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की सामान्य विद्यार्थी किंवा सामान्य माणसे जिथे थकतात तिथून पुढे विजेते अर्ध्या तासात घडतात. याचा अर्थ काय की आपण विजयाच्या जवळ असतो आणि आपण थांबतो. थांबू नका विद्यार्थी मित्रांनो. यश तुमच्या वाट पाहत आहे आणि तुमच्या काही अंतरावरती यश असतं तेव्हाच आपण थांबतो. हे न थांबणं म्हणजेच विजय प्राप्त होणं. आतापर्यंत तुम्हाला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार भेटले, पण त्यापैकी असा कोणता पुरस्कार होता की ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली? खरं तर असंख्य पुरस्कार भेटतात. प्रत्येक पुरस्कार प्रेरणा देणाराच असतो. प्रत्येक पुरस्कार देणारी व्यक्ती ती त्या लेवलची असते, तेव्हाच ती पुरस्कार द्यायला आपल्या समोर आपल्या हातात पुरस्कार देणारी त्यांना तिथं बोलवल्या गेलेलं असतं किंवा त्या व्यक्तीच्या माध्यमातून पुरस्कार दिला जातो. प्रत्येक पुरस्कार हा तेवढ्याच किमतीचा आहे, तेवढाच त्या ठिकाणी मानाचा सन्मानाचा आहे. मला कोणत्याही पुरस्कारात भेदभाव करायचा नाही. पण माझ्यासाठी तर मी म्हणेल की एक गरीब विद्यार्थी जिथं त्याच्या घरची परिस्थितीच नव्हती किंवा त्या कुटुंबात काहीच राहिलेलं नव्हतं आणि तो विद्यार्थी जेव्हा लागतो त्याचे आई वडील एक साधा पेढा घेऊन माझ्याकडे येतात ना आणि त्यांच्या डोळ्यात असणारे अश्रूच हा सगळ्यात मोठा पुरस्कार असतो. आणि हा पुरस्कार मला दिवसातून किती वेळेस दररोज भेटतोय ते पुरस्कारच आमच्यासाठी खूप मोठे आहेत. बाकी पुरस्कारांनी आपण बघाल की माझे जेवढे ऑफिसेस असतील ते सर्व रॅक्स त्या ठिकाणी भरलेत. ते आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण सर्वात मोठा पुरस्कार लागलेल्या विद्यार्थ्याच्या आई वडिलाच्या डोळ्यातील आनंद अश्रू हा सगळ्यात मोठा पुरस्कार आम्ही मानतो. सगळ्यात मोठा आनंद आहे असं म्हणता येईल तुम्हाला आठवणीतील. ओके, तर आज आपल्या सोबत आहेत गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक संचालक प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे. तर त्यांच्याशी आपण आज संवाद साधलेला आहे. याबरोबरच आपण थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. 7 कोटी घेणाऱ्यांनी कारवाईच्या धाकाने केलाय मुख्यमंत्र्यांचा सत्कार. माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या सत्काराला विरोध. तर अनुसूचित जाती नवबौद्ध जनतेचे प्रश्न सोडवल्यास आम्हीही मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, दलित जनतेच्या भावना. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.